Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नंतर आता 3 मे रोजीची परीक्षा रद्द झाली होती. या प्रकरणी सीबीआय तपास सुरू. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं ही दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपयांनी वाढून 93 रुपये 69 रुपये प्रति लिटर. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू. काँग्रेसची ट्विट करत टीका. रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा तर माळनाका परिसरातल्या पंपाबाहेर 250 ते 300 रिक्षा रांगेत सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच वाहनांची रीघ. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ. तापमान कमी आणि पुरवठा यामुळे तसंच वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे ही दरवाढ. वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली. आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्यावर या ठिकाणी एल्गार तर सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक. राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार. मुंबईत 10% पाणी कपात सुरू तर जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं हा निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. वाहनांचा ताफा बाजूला ठेवत फडणवीस थेट दुचाकीवरून विधानभवनात तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही इलेक्ट्रिक कारनं प्रवास. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक घेणार. दरम्यान जिल्ह्यातील विकास कामांचाही आढावा घेणार. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑनलाईन बैठक पार पडणार. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातनं बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याचीही मागणी. पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर तर यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार. ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर राहणार. गौतम अदानींविरोधात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना. अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे हा निर्णय. अमेरिकी करदात्यांच्या पैशांच्या घोटाळ्याचा तपास बंद होण्याची आता शक्यता. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या एसआयआरचा 3रा टप्पा जाहीर. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार तर 37,63,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार. खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज. आरक्षणाची सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही. आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय. मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती. ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली. ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरणाच्या या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर. नागपुरात एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विमानाच्या दुरुस्तीचं काम ठप्प. राजीनामा देऊनही 4 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास कंपनीचा नकार. गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू. दिल्लीमध्ये 2 आठवड्यांपासून या ठिकाणी आठवड्यातनं 2 दिवस वर्क फ्रॉम होम. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांना सुद्धा आता घरून काम करण्याच्या सूचना. ओमानजवळ भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला. हाजी अली जहाज समुद्रात बुडाल्याची माहिती. जहाजावरील 14 भारतीयांना ओमानच्या यंत्रणांनी वाचवलं. इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ल्याचा संशय. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.